नमस्कार मित्रमंडळींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 18 जुलै 2026 पर्यंत संजय गांधी निराधार योजनेतील सर्व महत्त्वाचे अपडेट जाणून घेणार आहोत. बेसिकली आजच्या अपडेटमध्ये दोन मोठ्या घडामोडी समोर आलेल्या आहेत. एका बाजूला अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेले मानधन आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे, तर दुसऱ्या बाजूला लाडकी बहीण योजनेच्या पडताळणीमुळे अनेक महिलांची जी नावे आहेत ती वगळण्यात आल्याची माहिती जी आहे ती समोर सुद्धा आलेली आहे. म्हणून व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. ओके, आता जी पहिली अपडेट आहे त्याबद्दल सांगायचं झालं, ओके, तर उमरी शहर आणि तालुक्यातील 302 नवीन लाभार्थ्यांचे मानधन गेल्या तब्बल 6 महिन्यांपासून प्रलंबित होते. फेब्रुवारी 2026मध्ये अर्ज मंजूर होऊनही लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नव्हते. यामुळे अनेक वृद्ध, निराधार आणि गरजू नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना सुद्धा करावा लागत होता. आता विलंब का झाला याबद्दल जर सांगायचे झाले तर माहितीनुसार हा विलंब लाभार्थ्यांच्या कागदपत्रांमुळे नव्हता. मंत्रालय स्तरावर सॉफ्टवेअर अपडेटचे काम सुरू असल्यामुळे मानधन वितरण प्रक्रिया थांबलेली होती आणि या तांत्रिक अडचणीमुळे अनेक मंजूर लाभार्थ्यांचे जे पैसे आहेत ते अडकून पडलेले होते. ओके, आता बदल नक्की काय झालेला आहे हे सुद्धा आपण थोडंसं बघून घेऊयात. ओके, आता झालं आहे काय की महत्त्वाची बाब आहे यामध्ये की हे सॉफ्टवेअर जे आहे ते अपडेट 1 जुलै 2026 रोजी पूर्ण करण्यात आलेले होते आणि यानंतर पहिल्या हप्त्याचे मानधन लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तसेच अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार त्यामुळे संबंधित लाभार्थ्यांनी आपल्या उर्वरित प्रलंबित रक्कम जी आहे ती देखील या आठवड्यात जमा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. ओके, असं अधिकाऱ्यांनी माहिती दिलेली आहे. ओके, म्हणजे ज्या लाभार्थ्यांना 2 ते 3 महिन्याची रक्कम आलेली नव्हती त्या या आठवड्यात जमा होऊ शकते. ओके, आणि ज्या लाभार्थ्यांना या योजनेची वितरण किंवा पैसे भेटलेले आहेत तुम्हाला, तर तुम्ही नक्की या व्हिडिओला लाईक करा, आधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा जर तुम्हाला पैसे आले असतील आणि जिल्ह्याचं नाव नक्की लिहा. नसतील आले तरी कमेंट करा आणि जिल्ह्याचं नाव लिहायला विसरू नका, कारण की आता अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जी आता राहिलेले प्रलंबित जी रक्कम होती लाभार्थ्यांची ती देखील याच आठवड्यामध्ये जमा होण्याची त्यांनी आता शक्यता व्यक्त केलेली आहे. त्यामुळे संबंधित लाभार्थ्यांनी आपल्या बँक खात्यावर आता नियमित लक्ष ठेवावे हे सुद्धा मी तुम्हाला सांगेन. आता लाडकी बहीण योजनेतील पडताळणीबद्दल जर सांगायचं झालं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या राज्यव्यापी पडताळणी दरम्यान संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या सुमारे 3.6 लाख महिलांची जी नावे आहेत ती वगळण्यात आलेली आहेत. ओके, आता महिलांची नावे का वगळली याबद्दल जर सांगायचं झालं, ओके, तर सरकारने स्पष्ट केलेले आहे की एकाच कुटुंबातील सदस्याला एकाच वेळी 2 योजनांचा लाभ देण्यास परवानगी नाही आहे. ओके, त्यामुळे ज्या लाभार्थी दोन्ही योजनांमध्ये लाभ घेतल्याचे असल्याचे आढळले त्यांच्यावर ही कारवाई जी आहे ती करण्यात आलेली आहे. आता याचा अर्थ नक्की काय की याचा अर्थ असा नाही की संजय गांधी निराधार योजना बंद झालेली आहे तसेच योजनेचा लाभ पूर्णपणे थांबवण्यात आलेला आहे असे काहीच नाही आहे. दोन्ही योजना चालूच आहेत. फक्त ही कारवाई जी आहे ती केवळ पात्रता पडताळणी आणि दुहेरी लाभ टाळण्यासाठी करण्यात आलेली आहे. म्हणजेच की एकाच महिलेला 2 योजनेचा लाभ घेता येणार नाही आहे. ओके, आता या योजनेची जर सद्यस्थिती आपण पाहिली तर 18 जुलै 2026 पर्यंत संजय गांधी निराधार योजनेच्या मूळ नियमांमध्ये कोणताही मोठा बदल करण्यात आलेला नाही आहे. योजनेची पात्रता, आर्थिक मदत आणि अर्ज प्रक्रिया पूर्वीप्रमाणेच कायम आहे. योजनेचा मुख्य उद्देश आहे की निराधार नागरिक, दिव्यांग व्यक्ती, विधवा महिला, परित्यक्ता महिला, अनाथ आणि इतर गरजू नागरिकांना आर्थिक आधार देणे हाच आहे. ओके, त्यामुळे योजना ही सुरूच राहणार आहे आणि या योजनेसाठी लाभार्थ्यांचे वय 65 वर्षांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. तसेच कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 21,000 पेक्षा कमी असावे. ओके, आणि जो आर्थिक लाभ आहे सामान्य पात्र लाभार्थ्यांना दरमहा 1,500 रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते, तर दिव्यांग लाभार्थ्यांना दरमहा 2,500 अनुदान दिले जाते. ओके, आणि अर्ज कुठे भरायचा त्याबद्दल सांगायचं झालं तर जर लाभार्थी मंडळींनो तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर संबंधित तालुक्यातील तहसीलदार कार्यालयातील संजय गांधी निराधार योजना विभागात हा अर्ज तुम्हाला करता येतो. आणि अजून एक महत्त्वाची सूचना, जर तुम्ही या योजनेचे लाभार्थी असाल आणि तुमचे मानधन अद्याप जमा झाले नसेल तर प्रथम तुम्ही बँक खाते तपासा. त्यानंतर आवश्यक असल्यास संबंधित तहसील कार्यालयाशी तुम्ही संपर्क साधा. विशेषतः उंबरी परिसरातील लाभार्थ्यांसाठी आता प्रलंबित मानधन जमा होण्याची प्रक्रिया आता जास्त वेगाने सुरू झाली असल्याने खात्यावर त्यांनी सुद्धा लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे. ओके, आणि आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सरकारी योजनांचे असेच ताजे अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आपल्या या बडी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.